रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. तर श्रावण मासानिमित्त आपण ओवीसह अर्थ श्री शिवलीलामृत अध्याय 1 व 2 श्रवण केला. तर आता 3 अध्याय मी आज पठण करणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ ऐकून जास्तीत जास्त भाविकांपर्यंत नक्की पोहोचवा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता सुरुवात करूया. श्री श्रीधर कवी विरचित सार्थ श्री शिवलीलामृत ओवी अनुरूप मराठी अर्थ. ओम श्री सांब सदा शिवाय नमः. कल्माशपाद राजाची कथा. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. जय जय शिव मंगलधामा. निज जन हृदय आरामा. चराचर फलांकित द्रुमा. नाना अनामातीत तू. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. हे मांगल्यनिधी शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. तू तुझ्या भक्तजनांच्या हृदयात विश्राम करतोस. तू चराचर सृष्टीची फळे धारण करणारा वृक्ष आहेस. तू नाम व अनाम या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. इंदिरावर भगिनी मनरंजना. सडास्य जनका शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. तू इंदिरेच्या पतीच्या भगिनीचे मनरंजन करतोस. तू षडाक्ष कार्तिकेयाचा पिता आहेस. तू ध्वजावर माशाचे चिन्ह असणाऱ्या मदनास जाळून टाकलेस. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. तुझ्या मस्तकावर तृतीय नेत्र आहे. तू भव संसाराचे भोग नष्ट करतोस. तू त्रिपुरासुराचा वध केलास. हे शिव, सद्योजात वाम अघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. हे शिवशंकरा, तू सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशा पंचमुखाच्या नावाने ओळखला जातोस. तू अर्धनारी नटेश्वर आहेस. तू गिरिजा पार्वतीचे मनोरंजन करतोस. तू कैलास पर्वताचा अधिपती आहेस. गंगाधरा भोगी भूषणा. सर्वव्यापका अंधकमर्दना. परम अतीता निरंजना. गुणत्रय विरहित तू. तू तुझ्या मस्तकावर गंगेस धारण केले आहेस. तू सर्पांचे अलंकार परिधान करतोस. तू सर्वव्यापी आहेस. तू अंधकारासुराचे मर्दन केले आहेस. तू सर्व परिमितींच्या पलीकडे असून मलरहित आहेस. तू सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून मुक्त आहेस. हे पयफेन धवल जगज्जीवन. द्वितीयाध्यायी कृपा करुण. अगाध सूरस आख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. तू दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र धवल आहेस. तू या जगतासाठीचे जीवन आहेस. तू मजवर कृपा करून या द्वितीय अध्यायामध्ये अगाध व रसभरीत अशा शिवरात्री महात्म्याच्या आख्यानाचे वर्णन करवून घेतलेस. यावरी कैसी कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकांदिका मुनींजना. सूत सांगे नैमिष्यारण्यी. पंचमुकुटधारी पंचवदना यानंतरच्या आख्यानाची रचना कशी असावी हे तू माझ्या मुखाने वदवून घे असो. नैमिष्य अरण्यात सूत शौनकादी मुनिजनांस सांगतात. इक्ष्वाकू वंशी महाराज. मित्रसह नामे भूभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बिडोजा पृथ्वीवरी. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक महान राजा होऊन गेला. तो वेदशास्त्रात निपुण आणि अत्यंत तेजपुंज होता.
जणू पृथ्वीवरील दुसरा इंद्र असावा. पृतनावसने करून घातले उर्विस पालन, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगने मावळली. आपल्या विशाल सेनेच्या वस्त्राने त्याने पृथ्वीस पांघरून घातले होते. तो जणू पराक्रमाचा सूर्य या रूपाने उगवला होता. त्यामुळे शत्रूंची नक्षत्रे झाकोळून गेली होती. तो एकदा मृगया व्याजे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजेच हुंकडून उठली. तो एकदा शिकारीच्या निमित्ताने अत्यंत विशाल सैन्य घेऊन निघाला आणि एका घनदाट अरण्यात शिरला. त्यावेळी चोहोंकडून जनावरे उठली. व्याघ्र वृकरीस वनकेसरी, मृग मृगी वनगौ वानर वानरी, शशक जंबुकांच्या आहारी, संहारित नृपवर. वाघ लांडगे अस्वले, वनातील सिंह हरिण हरिणी, वनगाई वानरे वानरी, ससे व कोल्ह्यांचे कळप यांचा संहार करीत राजा चालला होता. चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती. चातक मोर बदके कस्तुरी मृग, रानमांजरे बोके मुंगूस राजहंस चक्रवाक इत्यादी पक्षी व वन्य प्राणी धावत होते. नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला. राजाने अनेक प्राणी मारले. यातच राजाने एका अतिशय भयंकर व तामसी राक्षसालाही मारले. तो गतप्राण होऊन कोसळला. त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्पुन, म्हणे सूड घेईन बंधूंचा. त्याचा भाऊ अतिशय क्रूर होता. त्याने दुरूनच ते पाहिले आणि तो मनात म्हणाला, आता मी माझ्या भावाचा सूड घेणार. मित्रसह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानववेश, कृष्णवसन वेष्टित विशेष, दर्विस्कंदी घेऊन या. मित्रसह राजा आपल्या नगरास परतला. त्या असुराने मानववेश धारण केला. त्याने विशेष प्रकारचे काळे वस्त्र परिधान केले आणि खांद्यावर स्वयंपाकासाठीची मोठी पळी घेतली. नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण, अन्नशाखा सुवास करीन, देखोन सूर नर भूलती. तो राजाला येऊन भेटला व म्हणाला, मी स्वयंपाक शास्त्रात अत्यंत निपुण आहे. अन्न आणि भाज्या अतिशय रुचकर करेन की ज्यामुळे देवगण भुलून जातील. राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वशिष्ठ घरा लागोनी, नृपश्रेष्ठे आणिला. राजाने त्याची नेमणूक पाकगृहात केली. त्यानंतर एकदा पितृश्राद्ध तिथीच्या निमित्ताने राजाने वशिष्ठ गुरूंना घरी पाचारण केले. भोजना आला अब्जज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणून वाढविले. ब्रह्मपुत्र वशिष्ठ भोजनासाठी आले. त्यावेळी त्या राक्षसाने कपटीपणा लक्षात घेऊन भाजीमध्ये नरमांस शिजवून ऋषींसमोर आणून वाढले. त्रिकाळज्ञानी वशिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्रसह शापिला. वशिष्ठ मुनी त्रिकाल ज्ञानी होते. ते सर्व ऋषींमध्ये शिरोमणी होते. त्यांनी कपट ओळखले व मित्रसह यास शाप दिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया. ते म्हणाले, जेथे यत्किंचितही आहार मिळत नाही अशा वनातील तू राक्षस हो. हे पापिष्टा, मी ब्राह्मण आहे. तू मला नरमांस कसे काय वाढलेस. राव म्हणे, मी नेने सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तवतो पळाला क्षण न लागता, गुप्तरूपे वना आपुल्या. तेव्हा तो राजा म्हणाला, मला याविषयी काही माहीत नाही. आचार्यास बोलावितो, तो याविषयी जाणतो. तोवर क्षणाचाही विलंब न लावता तो राक्षस गुप्तरूपाने आपल्या वनात पळून गेला. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले. मित्रसह राजा अतिशय क्रुद्ध झाला व म्हणाला, मला का बरे शाप दिला.
मीही तुम्हाला शाप देईन, असे म्हणून त्याने हातात पाणी घेतले. तवरायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. तेव्हा रूपाने अतिशय सुंदर व पुण्यशील असणारी, चातुर्याच्या बाबतीत जिला शारदेची उपमा देता येईल अशी मित्रसह राजाची मदयंती नामक पट्टराणी होती. मदयंती म्हणे, राया दूरदृष्टी पाहे विचारोनिया, शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा. ती मदयंती म्हणाली, राजन, दूरदृष्टीने विचार करून पहा. गुरुला शाप देण्यास शिष्यास अजिबात अधिकार नाही. गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोलली ससाचते. गुरुला शाप देणाऱ्यास कल्पांतापर्यंत नरक भोगावा लागतो. तेव्हा राजा म्हणाला, हे चतुर सुंदरी, तू सत्य तेच बोललीस. म्हणे, हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याच प्रपंदावरी जल टाकी मित्रसह. हे जल जर खाली टाकीन तर पिके पिकणार नाहीत व भूमी जळून जाईल. मग मित्रसहाने आपल्याच पायांवर जल टाकले. तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे. तेव्हा त्याचे पाय गुडघ्यापर्यंत दग्ध होऊन काळेकुट्ट झाले. तेव्हापासून त्याला कुष्ठरोग भरला. त्यामुळे त्याला कल्माशपाद असे नाव पडले. वशिष्ठे जाणूनी वृत्तांत रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या. वशिष्ठांना जेव्हा खरी हकीकत उमगली तेव्हा त्यांनी मित्रसह राजास उशाप देऊन सांगितले की तू 12 वर्षांनी शापमुक्त होऊन पुन्हा मूळ ठिकाणी येशील. गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व. त्यानंतर वशिष्ठ गुरु अंतर्धान पावले. मग तो मित्रसह राजा कल्माशपाद राक्षस होऊन रात्रंदिवस भुकेला राहून वनातील सर्व प्रकारचे प्राणी भक्षण करीत असे. परम भयानक असुर, विशाळ देह कपाळे शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंतदाढा वाढलिया. तो अतिशय भयानक असुर होता. त्याचा देह धिप्पाड होता. कपाळावर शेंदूर लावलेला असे. त्याचे तोंड अतिशय अक्राळ विक्राळ आणि त्याचे शुभ्र पांढरे दात व दाढा पुढे आलेल्या होत्या. जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला. त्याने अपरंपार प्राणी भक्षण केले. एकदा वनात हिंडत असताना त्याने 12 वर्षाचा एक देखणा ब्राह्मणपुत्र पाहिला. सवे त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुकवनी. तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुणी, भक्षावया सिद्ध झाला. सोबत त्याची चिमुकली पत्नी होती. ते दोघे कौतुकाने त्या वनात खेळत होते. त्यावेळी त्या राक्षसाने त्या ब्राह्मणपुत्रास पकडून धरले व त्याला खाण्यासाठी तो सज्ज झाला. तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको. त्यावेळी त्याची पत्नी काकुळतीस येत म्हणाली, अरे तू पुण्यवान मित्रसह राजा आहेस. तू गोब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा आहेस. तू माझ्या पतीला मारू नकोस. गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सवेची जाऊनी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. ती विप्र स्त्री गडबडा लोळू लागली. विनंतीपूर्वक पदर पसरू लागली. तिने त्याचे पाय धरले व म्हटले, माझ्या पतीला लवकर सोड. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्गमार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी. हे राजेंद्रा, माझ्या पतीस भक्षू नकोस. हे महापाप असे एकाएकी पदरी घेऊ नकोस. हे चतुर राजा, असे केलेस तर तुला स्वर्गाचा मार्ग कसा बरे गवसेल. ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेची क्षणी, अस्ति पंजर टाकुनी,
तिये पुढे दिदला. अशा रीतीने ती स्त्री काकुळतीस येत बोलू लागली. त्याच वेळी राक्षसाने त्या ब्राह्मणास खाल्ले व त्याच्या हाडांचा सांगाडा तिच्या समोर टाकला. तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीठी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोणवनी सावरी तिथे. तेव्हा दुःखाने आक्रोश करून ती स्त्री जमिनीवर कपाळ आपटू लागली व तोंडात माती घालू लागली. वनात तिला कोण बरे सावरणार. मग तिने शाप दिदला रायाते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुराते, प्राण जाईल तेची क्षणी. मग तिने राजाला शाप दिला. त्या शापाचे निवारण ब्रह्मा विष्णू महेश यांनी देखील करणे अशक्य होते. ती म्हणाली, तू मदयंतीशी कामक्रीडा करशील त्याच क्षणी तुझा प्राण जाईल. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझ न घडो चांडाळा. ऐसा शाप दोन्ही ते वेळा, केल्या गोळा अस्तिपतीच्या. अरे चांडाळा, कोणत्याही स्त्रीचा तुला समागम न घडो असा शाप देऊन तिने पतीच्या अस्थी गोळा केल्या. तत्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी. आणि तात्काळ ती अग्नीमध्ये प्रवेश करीती झाली. पुढे 12 वर्षांनी राजा शापमुक्त झाला व आपल्या नगरात परतला. त्याने घडलेली हकीकत त्याच्या पत्नीस सांगितली. येरी कपाळपिठी आक्रोशे करून, म्हणे झाले वंशखंडन. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका. ते ऐकताच मदयंती कपाळ बडवून घेत आक्रोश करीत म्हणाली, आता आपला वंश खंडित झाला. नंतर ती म्हणाली, आता ब्रह्मचर्याचे पालन करीत आपल्या जीविताचे रक्षण करा. अनिवार अत्यंत मन, न करी कोणी स्त्रियेसी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून, झाली तुझ लागी जानपा. राजाचे मन अनिवार झाले. तो कोणत्याही स्त्रीशी संभाषण करीत नसे. पुढे त्यास पत्नी म्हणाली, आजपासून तुमची शय्या खदिरांगाराची झाली असे समजा. परमतळमळी राजेंद्र, जैसा सापडा कोंडीला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दिन करी. वाघाला सापड्यात कोंडून टाकले किंवा भुजंगाचे दात काढून गारुड्याने त्यास निरुपयोगी केल्यानंतर जसे ते तळमळतील त्याप्रमाणे राजा तळमळू लागला. की नासकी वेसन घालून, महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण, धरून क्षीण करीती मग. नाकात वेसन घालून दांडगा बैल गरीब करतात वा अंकुश घालून हत्ती कापूत आणतात. तैसा कल्माशपाद भूप, होऊनी राहिला दिनरूप. पुढे प्रकाशवया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहातसे. त्याप्रमाणे कल्माशपाद राजा दीनवाणा होऊन राहिला. पुढे वंशाचा कुलदीप प्रकाशमान व्हावा म्हणून तो धर्मशास्त्राचा पडताळा घेऊ लागला. तेथीचे पाहुणी प्रमाण, वसिष्ठे दमयंतीस भोग देऊन. अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्यपुत्र जाहला. या ठिकाणी उद्भवलेला पेच प्रसंग पाहून वसिष्ठांनी योगबलाने मदयंतीस भोग दिला. त्यांचे दिव्य वीर्यपतन होताच त्यातून दिव्यपुत्र जन्मला. तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृगयेस निघाला. यथा अरण्य तथा गृह वाटे, नृपाला भोग त्यजिले सर्वही. त्या पुत्राने पुढे वंश चालवला असो. नंतर मित्रासह राजा शिकारीस गेला तेव्हा त्याला अरण्य व घर सारखेच वाटू लागले. त्याने सर्व उपभोगांचा त्याग केला. मनात मनोजीविकार उठत, विवेकांकुशे काम इभ आवरीत. म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य, ते कर्म सहसा न करावे. त्याच्या मनात कामवासना उठत असे तेव्हा तो विवेकरूपी अंकुशाने कामरूपी हत्ती वठणीवर आणत असे. तो मनात म्हणत असे, असे कोणतेही कर्म करायला नको जेणेकरून पत्नीस वैधव्य व मजला मृत्यू प्राप्त होईल. आपुली कर्मगती गहन, प्राप्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून, भोगल्या विन न सुटेची.
आपल्याच कर्माची गती न कळणारी व गहन आहे. आपलेच प्राक्तन विचित्र व भयप्रद आहे. देवाला बोल लावून काय उपयोग? त्यास भोगल्या वाचून आपली सुटका नाही. ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहात, तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा. अशा प्रकारे मित्रसह राजा उदास झाला. वनात हिंडत असताना त्याने सहज मागे पाहिले तेव्हा अत्यंत भयानक असे पिशाच त्याच्या पाठीशी उभे होते. दाम्पत्यपूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी. पूर्वी विप्र पतिपत्नीस मारले होते, त्यामुळे ब्रह्महत्या पाठीस लागली. राजा सर्व तीर्थे हिंडत असे, मात्र ब्रह्महत्येचे पिशाच त्याची कधी पाठ सोडत नसे. न सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दांत करा करा खात. राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल. स्वप्नात किंवा जागेपणीही अक्राळ विक्राळ रूप धारण करून दात करा करा खात हे पिशाच उभे राहत असत. राजाने पुष्कळ व्रतवैकल्य केली, अनेक वर्षे दानपुण्यही केले. ऐसा हिंडता राव भागला, मिथिला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. अशा प्रकारे भटकंती करताना राजा थकून गेला आणि मिथिला नगरीच्या जवळ आला. तेथील वनराई पाहून त्याला आनंद झाला, मात्र त्यावेळीही ब्रह्महत्या पाठीशी उभी होती. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळभारे डोलत. पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया. तेथे पुष्कळ वृक्ष होते. फळांनी लगडलेले आम्रवृक्ष डोलत होते. तेथे पोफळी, रातांजन, केळी, नारळ, खजूर इत्यादी झाडे. चंपक, जाई, जुई, मालती, मोगरे, पुन्नाग, राजशेवंती, मलयागर, कृष्णागर जाती, जपाकर, विरकोविदार, चाफा, जाई, जुई, मालती, मोगरा, नागकेशर, शेवंती, चंदन, कृष्णचंदन, विविध जातींची जास्वंदीची झाडे, कण्हेर, कांचन, वड, पिंपळ, औदुंबर, परिजातक, बकुल, देवदार, कपुत्थ, बिल्ब, अंजीर, अर्जुन, पिचुमंद, कदंब. ते वड, पिंपळ, उंबर, पारिजातक, बकुळ, देवदार, कवट, बेल, अंजीर, तगरी, कदंबाची झाडे होती. ऐसिया वना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. अशा वनात त्या राजाने काही काळ विश्रांती घेतली, परंतु त्याही वेळी ती ब्रह्महत्या पाठीशी उभी होतीच. तो उगवला भाग्यवास रमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी, क्षीराब्दी जैसा पातला. तोवर भाग्यसूर्य उगवला, जणू भनंगाकडे अपार द्रव्य चालत यावे. जणू भुके जलेल्या समोर क्षीरसागर उचंबळून यावा. की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला. जणू मरण पंथास टेकलेल्याच्या मुखात कोणी अमृत घालावे किंवा चिंतेने ग्रासलेले माणसास चिंतामणी रत्न प्राप्त व्हावे. तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. त्याप्रमाणे तपस्यांमधील मुकुटमणी असे तपस्वी गौतम ऋषी महाराज आपल्या शिष्यसमूहांच्या सोबतीने त्या ठिकाणी आले. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून, करिस्तवन प्रीतीने. राजाने त्यांच्यासमोर लोटांगण घातले. त्याच्या मनात अष्टभाव दाटून आले. तो हात जोडून उभा राहिला व त्यांचे प्रेमपूर्वक स्तवन करू लागला. सहज होता संत दर्शन, पापे संवारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्रनयन होय. सहजपणे जरी संत दर्शन घडले तरी सर्व पापे नष्ट होतात. संतजन ज्याच्याकडे प्रेमाने पाहतात तो रंक असला तरी इंद्र समान होतो. यावरी तो महाराज गौतम कल्माश पादा पुसे कुशलक्षेम. राज्य राष्ट्रज
प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की. त्यानंतर गौतम महाराज यांनी कल्माशपादास विचारले, तुझे राज्य, राष्ट्र, अमात्य हे समस्त अत्यंत सुखाने नांदत आहेत ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र स्वधर्म आचरिती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्वजण आपापल्या धर्माचे आचरण करीत आहेत ना? तसेच राज्यातील पशु, सेवक, पुत्र, पत्नी सर्वजण सुखरूप आहेत ना? राव म्हणे, आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलसी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी. त्यावर राजा म्हणाला, आपल्या कृपेने सर्वजण क्षेमकुशल आहेत, तथापि आपण बऱ्याच दूरहून आलात असे वाटते. आपण विशेष आनंदी दिसत आहात. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले. आपल्या दर्शनाने माझी ब्रह्महत्या त्वरित दूर होईल असे मला वाटते. मग त्याने आपले खडतर पूर्वकर्म ऋषींना कथन केले. गौतम म्हणे, परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे. त्यावर गौतम मुनी म्हणाले, भूमीवरील कैलास असे नामाभिधान असलेले जे परमपवित्र गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो आहे. तेथील महात्म्याचे वर्णन करणे शक्य नाही. ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत, सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे. ओंकार रूपाने प्रत्यक्ष कैलासपती तेथे भवानीसह वास करतात. ते अर्धमात्रा पीठ असून तेथे देव, असुर, किन्नर आदिगण सेवा करीत असतात. त्या गोकर्णीचे शिव दर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान, तेथे इंद्रे सहित जनार्दन तपगहन आचरत. त्या गोकर्ण क्षेत्रातील शिवदर्शन ब्रह्मदेवादिकांनाही दुर्मिळ आहे. तेथे लक्ष्मीसह जनार्दन विष्णू घोर तपश्चर्या करीत असतात. कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा, कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभा न वर्णवे. कोट्यवधी सूर्याची प्रभा ज्यास आहे अशा त्या लिंगाच्या ठाई प्रत्यक्ष शिवशंकर भवानी सहित उभा ठाकलेला आहे. तो जणू कैवल्याचा पूर्ण गाभा आहे. तेथील शोभा अवर्णनीय आहे. इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र, जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. इंद्र आणि ब्रह्मदेवाचे सनकादिक मानसपुत्र येथे रात्रंदिवस वास करून आहेत. येथील पाषाण व वृक्ष हे सर्वजण स्वतःच देवरूप आहेत. सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान, वशिष्ठ भृगु जामद अग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती. सत्यवतीचे हृदय रत्न व्यासमुनी येथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ भृगु जमदग्नी पुत्र परशुराम हे सर्व काळ गोकर्ण क्षेत्रात वास करतात. पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख, नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. मृडानीपती शंकरास पाहण्याकरिता तेथे नित्य दाटीवाटी होत असते. नारद व तुंबरू यांसारखे गायनपटू शिवलीला गात असतात. गोकर्णाभोवती समग्र उभे अखंड देवांचे भार, मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होत असे. गोकर्ण नगरीभोवती देवांचे समूह अखंड अविरत उभे असतात. सर्वजण मुखाने शिव हर हर अशी गर्जनाही करीत असतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. ऋषी करीती वेदघोष, अष्टनायिकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवीती महेशा ते. ऋषीजन उच्च स्वरात वेदांचे पठन करीत असतात. अष्टनायिका विशेष प्रकारचे नृत्य करीत असतात. किन्नर व गंधर्व अत्यंत सुस्वर गायन करून महेशास संतुष्ट करीत असतात. ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. गोकर्ण हे अतिशय उत्तम स्थान आहे जे तेजाने लखलखत असते. विविध प्रकारचे वृक्ष जेथे दाटीवाटीने असतात ते प्रत्यक्ष कैलास भुवन भासते. शुभ्र सिंहासन लखलखित, चारीद्वारे मणिमय खचित, ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे.
शंकराचे सिंहासन लखलखीत शुभ्र आहे. चारही दिशांची दारे रत्न मणियुक्त आहेत. पूर्वदारी ऐरावतावर आरूढ झालेला अमरनाथ इंद्र उभा असतो. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमण, उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. दक्षिण दिशेचे रक्षण सूर्यनंदन यम करीत असतो. पश्चिमेला वारुणी पती वरुण असतो. उत्तरेस शिवास प्राणमित्र असणारा वैश्रवण कुबेर असतो. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित, भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे. भवानी सहित कापराप्रमाणे धवल शुभ्र असा शंभू महादेव घवघवीत तेजपुंज दिसतो. तो स्थान भूमीवरील साक्षात कैलास होय. ते संतांचे व साधकांचे माहेरघर आहे. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्याभोवते महासिद्धीचे पूजन, त्याभोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. येथे प्रथम शिवमूर्तीचे ध्यान करावे, त्याभोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे, त्याभोवती असलेल्या कात्यायनी आवरणाची पूजा करून अष्टभैरवांचे पूजन करावे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे. द्वादश मित्र एकादश रुद्र तसेच अष्टवसु अष्टदिक्पाल आदी सर्वजण येथे हात जोडून उभे असतात. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपानी, रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे. अष्टसिद्धी व नवनिधी हात जोडून अखंडितपणे पिनाकपानी शिवाची आराधना करतात. गौतम मुनी राजाला म्हणाले, मीही सर्व काळ तेथेच वास करतो. वरकड क्षेत्री लक्ष वरुसे जान, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव. अन्य क्षेत्री 1,00,000 वर्षे खडतर तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळते ते गोकर्ण येथे 1 दिवस तपश्चर्या केल्यानंतर मिळते व त्यायोगे सदाशिव प्रसन्न होतो. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. अमावस्या संक्रांत सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर या पुण्यकाळात गोकर्ण येथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थयात्रांचे पुण्यफळ मिळते. रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जान कैलासाहुनी आणिले. रावण कुंभकर्ण व बिभीषण यांनी पूर्वी येथे अनुष्ठान केले, ते निर्वाणदायी लिंग दशानन रावणाने कैलासाहून आणले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुतांते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहाती. गणेशाने त्या लिंगाची स्थापना केली. ऋषीगण सुतास म्हणतात की त्याविषयीची कथा आम्हास सांगावी, ती ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहेत. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकेसी अभिधान, ती नित्यलिंग पूजन अविनजान, उदक प्राशन न करीच. त्यावर सुतांनी विवेचन केले की कैकसी नावाची रावणाची माता नित्य लिंगपूजा केल्याखेरीज पाणी पित नसे. पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. पंचधान्यांचे पीठ करून त्याचे लिंग ती करीत असे. रावणाचे कल्याण होऊन त्याला संपूर्ण विजय प्राप्त व्हावा अशी त्यामागे तिची कामना असे. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून, त्यालागे रात्रंदिन रावण माता अन्न न घे. एकदा इंद्राने द्वेषबुद्धीने तिचे लिंग नेले व ते समुद्रात टाकले. त्यामुळे ती रावण माता रात्रंदिवस अन्न घेईना. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. हे पाहून रावण आपल्या मातेला म्हणाला, मी कैलासास जातो व शिवाचे मुख्य आत्मलिंग घेऊन येतो. असे बोलून द्विपंचवदन रावण तेथून जिद्दीने निघाला. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्टी कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले.
जेथे त्याने घोर तपश्चर्या केली तो 64 कलांमध्ये निपुण होता. त्याने वेदांचे विभाग करून त्यातून सारासार निवडलेले होते. चतुर्दश विद्या पारंगत, शिवाशी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. जो कोणी 14 विद्यांमध्ये पारंगत असतो तो शिवास अत्यंत प्रिय असतो. रावणाने शिवाचे 10 मुखांनी अद्भुत असे गायन केले. आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे. जेने स्वतःच्या हाताने आपले शिर छेदून आणि शिराच्या तारा करून दशमुख रावण प्रेमाने स्वरयुक्त गायन करू लागला. त्यामुळे उमानाथ संतुष्ट झाले. राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्रप्रमाण गात असे. आपल्या भार्यांसह तो विविध राग व उपरागात गाऊ लागला. स्वरांचा चढ उतार, लगाव, कंठस्थ कंपने आदी गायनातील विविध शास्त्रोक्त पद्धतीने तो 7ही स्वरात योग्य तालावर गायन करू लागला. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाम माळा, गाता प्रीतीने शिव लीला शंभू तोषला अद्भुत. गद्य पद्यातील रचना, गायनातील विविध ढंग, गीत प्रबंध व अखंड नामोच्चार अशा पद्धतीने रावण प्रेमपूर्वक शिवलीला गात असताना शंभू महादेव अद्भुतरित्या संतुष्ट झाला. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वय नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. आणि म्हणाला, हे दशमुख रावणा, मी प्रसन्न झालो असल्या कारणाने तुला जे आवडेल ते इच्छित तू मागून घे. त्यावेळी 30 डोळ्यांचा तो रावण म्हणाला, हे कामांतक शिवा, मला तुझे आत्मलिंग दे. या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार, ऐकुनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. तसेच या त्रिभुवनात अतिसुंदर अशी सुकुमार ललना मला दे. हे ऐकून भोळा उदार चक्रवर्ती कर्पूर गौर शिव संतुष्ट झाले. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयांतून, की ब्रह्मानंदरस मुरोन दिव्यलिंग ओतिले. त्यांनी कोट्यावधी चंद्रसूर्यांची पूर्ण कांती असलेले लिंग आपल्या हृदयातून काढले, जे समग्र ब्रह्मानंद गाळून ओतीव असलेले दिव्यलिंग होते. सहस्र बाल सूर्य न पावती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका, हजारो गवत्या सूर्यांनाही ज्याची सर येणार नाही अशी त्याची प्रभा 10 दिशांना फाकली होती. असे ते लिंग शिवाने रावणाच्या हाती दिले. त्यामागचा तर्क ब्रह्मदेवांनाही होऊ शकला नाही. जे मुनिजनांचे ध्यान, जे सनकादिकांचे देवता अर्चन, वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. ते लिंग म्हणजे मुनिजनांचा ध्येय विषय होते. सनकादी ऋषी त्याची अर्चना करत, वेदशास्त्रे व पुराणे या दिव्यलिंगाचे वर्णन करत. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. जे त्रिगुणांच्या पलीकडे असलेले परब्रह्म असून स्वतः जन्मरहित अजेय नामरहित सच्चित आनंद स्वरूप व मोक्ष स्वरूप असून योगी लोक परमावस्थेत येथे स्थिर होतात. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या करणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन. ज्याने केवळ स्वलीलेने अनंत ब्रह्मांडाची रचना केली आणि ज्याच्या मूळ स्वरूपाविषयी वेदशास्त्रे मतभिन्नता दर्शवितात, असे ते पुरातन दिव्यलिंग होते. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे, हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींचे निधान, त्रिभुवन सुंदर ललना दे. ते दिव्यलिंग हाती घेऊन रावण म्हणाला, हे त्रिदोष शांत करणाऱ्या त्रिनेत्रधारी शंकरा, जी सौंदर्य सागराचा ठेवा असेल व त्रिभुवनात सर्वाधिक सुंदर ठरेल अशी स्त्री मला दे. जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू. जी पार्वतीची दुसरी प्रतिमा असेल अशी स्त्री मला दे. हे सर्वोत्तमा, तू सतचित आनंद स्वरूप आणि नाम अनामापासून निराळा असा परब्रह्म स्वरूप आहेस. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष, निर्मू न शके विधीश.
भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे नेई अपर्णा तू. तेव्हा भोळा चक्रवर्ती महेश म्हणाले, पार्वतीची अन्य प्रतिमा ब्रह्मदेव देखील निर्माण करू शकत नाही, तेव्हा हीच अपर्णा तू घेऊन जा. रावणे अवश्य मनोनी स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. रावणाने अवश्य असे म्हणून स्कंदजननी पार्वती आपल्या खांद्यावर घेतली आणि हाती दिव्यलिंग घेऊन लंकानाथ रावण चालू लागला. दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सूरवर, गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती. तो दक्षिण दिशेने लगबगणी जात असताना सर्व देव श्रेष्ठ गडबडले. गजानन, कार्तिकेय, वीरभद्र व नंदिकेश्वर तळमळले. म्हणती, हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासी देऊन पंचवदन हंस तसे. ते म्हणू लागले, हे त्रिनयना सदाशिवा, हे कसले तुझे औदार्य, तू भवानी देऊन बसलास. तेव्हा पंचवदन शिव हसू लागले. म्हणे, तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेला आता स्नेहभरीत, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. आणि म्हणाले, तिचा कैवारी वैकुंठनाथ आता प्रेमापोटी धावत येईल. इथे भवानी स्तवन करू लागली, हे ब्रह्म देवपित्या वेगाने धावत ये. वारी जनयना इंदिरावरा, निगमागमा वंद्या सुहास्य वक्रा, हे नीलपयो गधरा गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे कमलनेत्रा लक्ष्मीपते, निगमागमास वंदनीय ठरलेल्या सदैव हसतमुख व निळ्या ढगाप्रमाणे देहकांती असणाऱ्या विष्णुदेवते, वेगे वेगे धावत ये व माझी सुटका कर. हे मधुकैठभ नरक मूर भंजना, हे दशावतारा धरापीत वसना, हे मदना तकमान सरंजना, हे जनार्दना जगद्गुरो. हे मधुकैठभ नरक मूर आदी दैत्यांचा वध करणाऱ्या, हे दशावतार धारण करणाऱ्या, पितांबर परिधान केलेल्या, मदनांतक मानस सरंजक अशा सद्गुरु जगद्गुरु जनार्दना. हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला. हे कोटी मनोजतात असुरांचे मर्दन करणाऱ्या अत्यंत उदास अशा श्रीधरा धावत ये असे स्तवन ऐकताच सर्वेश्वर विष्णू ब्राह्मण रूपाने आडवा आला. म्हणे, धन्य धन्य द्विपंच वदना, कोठे मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे, हे अपर्णा सदाशिवे दिदली. तो म्हणाला, हे दशमुखी रावणा, तू धन्य आहेस, अशी सुंदर स्त्री तू कुठून प्राप्त केलीस. तेव्हा दशमुख म्हणाला, सदाशिवाने ही अपर्णा मला देऊ केली. विप्र म्हणे, खाली उतरून निहाळून पाहे हिचे वदन, रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. तेव्हा विष्णुरूपी ब्राह्मण म्हणाला, तिला खाली उतरून तिचा चेहरा तरी नीट बघ. तेव्हा रावणाने तिच्याकडे पाहिले असता त्याला ती अत्यंत कुरूप दिसली. भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण, वृद्धगाल बैसले दंतहीन, गदगदा विप्र हासे देखून टाकोनी रावण चालिला. तिच्या भुवयांना अत्यंत अमंगळ अशी आंठी होती. ती दिसायला म्हातारी होती. तिचे गाल पार आत ओढलेले होते. तिला दात नव्हते. तेव्हा तिला पाहून तो ब्राह्मण गदगद हसू लागला. रावण तिला तेथेच ठेवून पुढे चालू लागला. मग रमाधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवा जवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली. मग रमा माधवाने त्या ठिकाणी माता भद्रकाली म्हणून अपर्णेची स्थापना केली. इथे तो असुर शिवाजवळ येऊन म्हणू लागला, तू कसली अमंगळ स्त्री मला दिलीस बरे. शिव म्हणे, सत्यवचन ते तुझ नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता. तेव्हा शिव म्हणाले, हे मात्र खरे आहे. ती मायारूपी कपटी स्त्री तुझ्यासाठी योग्य नव्हतीच. अनंत ब्रह्मांडांना व्यक्त करून स्वतः मात्र ती अव्यक्तच राहते. मग श्रीधरे अंगची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न, मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. मग शिवाने स्वतःच्या अंगावरील मळ काढून स्वहस्तेच रूपसंपन्न स्त्री निर्माण केली व ती तेव्हा मयासुराच्या पोटी जन्मास आली. तिच्या स्वरूपाची प्रती
नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती कात्रवेय चक्रे प्रीतीने. मग शिव म्हणाले, तिच्या सौंदर्याची सर या तिन्ही जगात कोणालाही येणार नाही. तिच्या देहगंधाने सर्पांचे समूह प्रेमाकडे तिच्याकडे धावत जातील. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विष्यंती नेत्राचे चत्वरी, पट्टमहिषी पतिव्रता. तिचे नाव मंदोदरी असेल. तिच्यासारखी अन्य कुणी समग्र पृथ्वीवर अस्तित्वात नसेल. ती 20 नेत्रांच्या रावणास माळ घालून त्याची पतिव्रता पट्टराणी होईल. मयासूर करील कन्या दान, वरी एक शक्ती देईल आंदन. सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी. मयासूर तिचे कन्यादान करेलच, परंतु सोबत एक प्रभावी शक्ती रावणास प्रदान करील. त्या शक्तीमध्ये 7 कोटी मंत्रांचे सुप्त सामर्थ्य असेल. ते निर्वाण सांगा 3 शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरावी त्वा सत्यपई. ती अगदी मोक्याच्या प्रसंगी उपयोगी पडणारी शक्ती तुला प्राप्त होईल. ती अतिकठीण प्रसंगी मला महाबलाढ्य शत्रूवर तू सोडावीस. ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण. तो गजानन गाई राखी. शंकराचे हे भाषण ऐकताच रावण शिवलिंग घेऊन परत पूर्वस्थळी आला. त्या दरम्यान गणपती गजानन तेथे गायी राखत होते. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून, म्हणती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती. देव हात जोडून गजाननाचे स्तवन करीत म्हणू लागले, हे गणपती, दिव्यलिंगाची सुटका करवून त्याची शाश्वत रीतीने स्थापना कर. ऐसी देवी प्रार्थिला एक दंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे. अशा प्रकारे देवांनी एकदंताची प्रार्थना केली. तेव्हा रावणास मूत्र अवरोध म्हणजे लघुशंकेचा योग झाला. एक पाऊलही त्याच्याकडून पुढे टाकवेना. मूत्र दाटल्यामुळे तो तडफड करू लागला. भूमीवरी लिंग न ठेवावी, ऐसी पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊन लघु शंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित. भूमीवर लिंग ठेवू नकोस असे या आधीच शंकरांनी सांगितलेले होते. हाती लिंग घेऊन लघुशंकेस बसावे तर तेही कर्म अयोग्यच. तो सिद्धिबुद्धींचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे विप्र. त्यावेळी तो सिद्धबुद्धीचा दाता गणपती ब्राह्मण वेशात गाय राखत होता. त्याला लंकानाथ म्हणाले, हे लिंग हाती धर. विप्र म्हणे, लंकापती, माझ्या गायी रानोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. तेव्हा ब्राह्मण रूपी गजानन म्हणाले, हे लंकापती, माझ्या गायी रानोराणी पळत सुटतात. तुझ्या लघुशंकेस किती वेळ लागेल हे मला काही समजत नाही. रावण म्हणे, न लगता क्षण येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे, 3 वेळा बाहीन नयेसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. तेव्हा रावण म्हणाला, क्षणभर सुद्धा लागणार नाही, मी लगेच लघुशंका करून येतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी 3 वेळा तुला बोलवीन. जर आला नाहीस तर मी हे लिंग जमिनीवर टाकेल. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला. त्यावर अवश्य असे म्हणून लंकापतीने ते लिंग ब्राह्मणाच्या हाती दिले व तो दूरवर एकांतात तो लघुशंकेसाठी बसला. अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. गजाननाचे चरित्र अगाध आहे. तो साक्षात शिव उपासना करण्यासाठी अवतरला व शंभूचा पुत्र झाला. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इब वक्र, हांक फोडोनी गरजोनी. असो रावणाला तर मूत्राचे पूर आवरणात इतके लोटले. एक घटिका संपताच गजानन मोठमोठ्याने गरजून हाका मारू लागला. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेचे निर्धारी, हस्तसंकेते थांब म्हणे. माझ्या गायी दूर गेल्या, हे आपले लिंग हाती घे. त्यावर रावण यत्किंचितही बोलला नाही. हाताने खून करून थांब म्हणू लागला. दुसरी घटिका झाली पूर्ण, हांक फोडुनी गजानन. एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची.
दुसरी घटिका पूर्ण झाली. गजाननाने पुन्हा हाक मारली. अशा प्रकारे 3 घटिका झाल्या, परंतु रावण उठला नाही. जैसे पाखंडियाचे कुमत नसरे चिवारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी. ज्याप्रमाणे पाखंडी माणसाचे दोषयुक्त मत कितीही वेळा समजूत काढली तरी जात नाही, त्याप्रमाणे रावणाचे मूत्र संपतच नव्हते. पुन्हा एकदंताने मोठ्याने हाक दिली. राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. हे राक्षसा, आपले लिंग सांभाळ असे म्हणून त्याने लिंग जमिनीवर ठेवले व तेथेच शाश्वत होऊन राहिले. ब्रह्मदेवादिकांनाही ते उपटता येईना. पृथ्वीसहित अभंग एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग, अशोच अपवित्र क्रोध भरे. ते पृथ्वीशी एकरूप होऊन राहिले. रावण रागाला येऊन अशुद्ध व अपवित्र अवस्थेत वेगाने धावत आला. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबाळे दशमुख पाहे उपटोनी. परी न उपटे तया लागुनी, अखंड अभंग जाहले. लिंग उपटू लागला तेव्हा पृथ्वी डळमळू लागली. दशमुख प्रचंड सामर्थ्याने लिंग उपटू लागला, मात्र त्यास जमले नाही, कारण ते अखंड व अभंग झालेले होते. गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरियेला. इकडे गजानन गुप्त झाला, गायी जमिनीत जाऊन लपल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान धरला. तोही न उपटे तया लागून, मग तेथेच केले लिंग पूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले, पण तोही त्याला उपटता आला नाही. मग तेथेच त्याने लिंगाची पूजा केली. तेव्हापासून त्या लिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुर ऋषी. रावण माता कैकसी तेथे येऊन शिवपूजन करू लागली. ते आदिलिंग आहे याची जाण ठेवून देवगण ऋषी मुनी तेथेच पूजा अर्चा करू लागले. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावण कुंभकर्ण व बिभीषण हे देखील तेथेच अनुष्ठान करू लागले. त्या लिंगाच्या सामर्थ्यावरच रावणाने देवांना जिंकून घेतले. मयासुर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचे. मयासुराने मंदोदरी आणि शक्ती रावणास देऊ केली. रावणास पुढे लक्षपुत्र व 1.25 लक्ष नातू झाले. इंद्रजितायसे पुत्र, 18 क्षौहिणी सेना भार. जेथीच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती. जेथे अनुष्ठान केल्यावर रावणास इंद्रजितासारखा पुत्र व 18 अक्षौहिणी सैन्य तसेच अपार संपत्ती यांचा लाभ झाला. गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुनी जाहले. गौतम ऋषी म्हणाले, हे श्रेष्ठ राजा, तुला जे गोकर्णाचे महात्म्य सांगितले त्याचे वर्णन इंद्र वा ब्रह्मदेवासही शक्य नाही. आम्ही तेथूनच येत आहोत. मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तेची सांगतो. मिथिलेश्वराच्या यज्ञासाठी आम्ही लगबगीने येत असताना एक अद्भुत घटना घडली. एक वृक्ष न्यघ्रोत विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ, अति अपवित्र देखिली. एका प्रचंड वटवृक्षाखाली आम्ही सर्वजण बसलो असता एक अमंगळ व अपवित्र अशी चांडाळीण आम्हास दिसली. सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जान. किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूंकडे. तिचे अंग सर्व रोगांनी व्याप्त झाले असून ती जन्मजात आंधळी होती. तिला गलित कुष्ठरोग चढलेला होता. तिच्या सर्वांगावर जखमा असून त्यात किडे पडले होते. रक्त पिती भरोन, हस्तपाद बोटे गेली झडोन. परम कुचित कुलक्षण, कैचे अन्न उदकती येते. रक्तपितीमुळे तिच्या हातापायांची बोटे झडून गेली होती. ती अत्यंत ओंगळवाणी दिसत होती. तिला अन्न पाणी कसे मिळणार? दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्णनासिका झडोन किडे पडले बुचबुचीत. तिला दात
व कान नव्हते. तिचे डोळे गर्भात असतानाच गेलेले होते. कान व नाक झडून त्यात बुचबुचीत किडे पडलेले होते. अंगीचे चर्म गेले झडून, वस्त्र पडले गळून, धुळीत लोळे चांडाळीनं पाप पूर्वीचे भोगीत. अंगावरील कातडे झडून गेले होते, अंगावरील वस्त्र गळून पडले होते. ती चांडाळीन पूर्वीचे पाप भोगीत धुळीत लोळत पडली होती. तिचा मरणकाळ जवळ आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया. तिचा मरणकाळ जवळ आला होता तेव्हा आम्ही वरच्या दिशेने पाहिले. तो शिवाने तिला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले होते. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण, कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. त्यात 10 हात व 5 मुखे असलेले 4 शिवदूत बसले होते. त्यांचे तेज कोट्यावधी सूर्यांच्या तेजाप्रमाणे होती. त्यातील एकाची कांती चंद्राप्रमाणे होती. कोणी अग्नितेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्य वाजती चतुर्विध. एकाची कांती अग्नितेजाप्रमाणे होती. त्याच्या मस्तकावर चंद्र शोभून दिसत होता. त्यांचे दिव्य विमान तेजाने लखलखत होते. चर्म, वायू, तंतू, धातू अशा 4 प्रकारांचे वाद्य वाजत गाजत होती. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती, मग तयांप्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणती तया चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा. अष्टनायिका नृत्य करीत होत्या, किन्नर व गंधर्व शिवलीला गात होते. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, आम्ही त्यांना विचारले, हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणती तया चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा. हे दिव्य विमान घेऊन कोणाचा उद्धार करणार आहात? तेव्हा ते म्हणाले, त्या चांडाळणीला आपल्या चरणी ठाव देण्यासाठी शिवाने पाठवले आहे. मग म्या तयांसी पुसिले, इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत. त्यावर मी शिवदूतांना विचारले, हिने पूर्वी असे काय तप केले? तेव्हा शिवदूतांनी तिच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. पूर्वी केकय नावाचा ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता म्हणून ती कोणालाही जुमानत नसे. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली, जारकर्म करू लागली. बापे शिकवल्या नायके, ती बालपणीच विधवा झाली. तारुण्याच्या मस्तीत ती स्वतःचे धर्म आचरण विसरली. ती व्यभिचार करू लागली. बापाने समजूत घालूनही ती त्याचे ऐकत नसे. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र. मग बाप केश धरुनी सत्वर बाहेर घातले येसी. तशात ती गरोदर झाली, त्यामुळे सकळ जन तिची निंदा करू लागले. मग तिच्या भावांनी तिचे केस धरून तिला तात्काळ बाहेर काढले. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने ते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. मग ही देशोदेशी हिंडत असताना कोण्या भाग्यवंत शूद्राने तिच्याशी लग्न केले व तिला आपली सर्व संपत्ती तिला दिली. तेथे अपत्य झाली बहुत, ही अत्यंत मद्य मांसीरत. पुष्ट जाहली बहुत, घृणित लोचन उघडीना शुद्ध. तेथे तिला बरीच अपत्य झाली. ती मद्य मांस यातच दंग असे, त्यामुळे ती इतकी पुष्ट झाली की डोळ्यावर झापड येऊन ती डोळे उघडीना. शूद्र घेऊनी दासी, दास गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुधित आठवूनी मांसास शस्त्र घेऊनी चालिली. एकदा तो शूद्र त्याच्या दासदासींसह शेतकामासाठी गेला असता ही भुकेली झाली. तिला मांसाची आठवण झाली, तशी ती हाती शस्त्र घेऊन निघाली. मध्य माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साची कंठी जाण, पापिनी सुरी घाली तसे. मद्याने माज चढल्यामुळे बेधुंद नजरेने तिने बोकड आहे असे समजून गायीच्या वासराच्या गळ्यावर सुरा चालवला. ते अट्टहासे ओरडत गायी हंबरुनी अनर्थ करीत जने कंठ छेदुनी गृहात वस्य नेले. त्वरेने ती गाय कर्कशपणे हंबरू लागली आणि बराच गोंधळ घालती झाली. तरीही हिने मान कापून ते वासरू गडबडीने घरी नेले. डोळे उघडून पाहे पापिनी, मग गोवत्स ओळखले तेच क्षणी. तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी म्हणे करणी न कळता केली. पुढे त्या पापिनीने डोळे उघडून पाहिले तेव्हा गायीचे वासरू तिने चटकन ओळखले. तेव्हा शिव शिव न कळता मजकडून ही करणी झाली असे ती म्हणाली. मग अर्ध वत्स मांस भक्षून उरले
टाकी बाहेर नेऊन लोकांत उठवले. पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. मग वासराचे अर्धे मांस खाऊन उरलेले तिने बाहेर टाकले व लोकांना सांगितले की वाघाने गायीचे वासरू मारले. त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊनिया यमदूत येस नेले मारित बहुत जाचीचे निर्दयपणे. त्यानंतर काही काळाने ही मेली. तेव्हा यमदूत आले व तिला मारत घेऊन गेले आणि निर्दयपणे तिचे हाल केले. कुंभीपाकी घालिती असी पत्रवनी हिंडविती. तप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे का. तिला कुंभीपाक नरकात टाकले. तलवारींच्या पात्यांच्या रानांत हिंडवले. तापलेल्या जमिनीवर लोळवले. तापलेल्या खांबास आलिंगन देण्यास भाग पाडले. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वध इने केला. यमाने चित्रगुप्तास विचारले हिचे काही पुण्य आहे का. त्यावर तो म्हणाला शिवनाम घेऊन हिने गायीचे वासरू मारले. मग यमे दिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांध कुच्चळ कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा. मग यमाने तिला ढकलून दिले व ही चांडाळ योनीत जन्मास आली. ही गर्भातच आंधळी असून अतिशय ओंगळ व कुलक्षणी होती. ती सदैव विष्टामूत्रांनी बरबटलेली असे. श्वानाचे उच्छिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे. ती कुत्र्याची उष्टे खात असे. पुढे तिचे मायबाप मेल्याने ही काठी हातात घेऊन गावोगावी हिंडू लागली. तो शिवरात्र पर्व काळ लक्षण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली. घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे. एकदा महाशिवरात्री पर्व काळात गोकर्ण क्षेत्राकडे नाना प्रकारच्या वाद्यांच्या गजरात अनेक यात्रा चालल्या होत्या. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार. त्यासंगे ही दुराचार चांडाळी ही चालली. शिवभक्त उच्चस्वरात शिवघोष करीत होते. त्यांच्यासोबत ही दुराचारी चांडाळीही चालू लागली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी. पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे. ती गोकर्ण क्षेत्रात पोहोचली आणि तेथे भद्रकाळीच्या देवळाजवळ पडून मी अन्याय केलेले आहेत. मी फार पापिनी आहे म्हणत अन्नाची मागणी करत होती. हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. हात पसरून मोठ्याने हाका मारित होती. त्यावेळी प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तांपैकी एकाने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ते त्रिदळ चांचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी. तिने ते बेलपान चाचपून पाहिले आणि ही काही तोंडात घालण्याची वस्तू नव्हे असे समजून रागाने भिरकावले. तेव्हा ते नेमके शिवलिंगावर पडले. शिवरात्रीस उपोषण बिल्बदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवरात्रीस उपोषण तसेच बेलपत्राने शिवपूजन व शिवभक्तांसवे जागरण असे सारे काही चांडाळणीकडून घडून आले. शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. लोक शिवनामघोष करीत होते तेव्हा ही देखील तसेच स्मरण करत होती. तीही चांडाळीन वडाखाली येऊन पडलेली आहे. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवविमानी ते धवा. गौतम ऋषींनी तिचा समग्र पूर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ती दिव्य देह प्राप्त करून शिवविमानात बसली. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. आपले पूर्वकर्म आठवून ती शिवस्मरण करू लागली. नंतर शिवगणांनी तिला नेले व शिवपदी तिची स्थापना केली. गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. गौतम ऋषी म्हणाले हे राजा तू आदरपूर्वक ऐक. तू लगेच गोकर्णात जा. तेथे शिवरात्रीस बेलपत्रांनी पार्वती परमेश्वराची आराधना कर. ऐसे बोलूनी गौतम मुनी गेल्या जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. असे बोलून गौतम मुनी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले. त्याच क्षणी कल्माशपाद गोकर्ण क्षेत्री पोहोचला. शिवरात्रीस दिव्य लिंग मित्रसहाराये पूजिले सांग. अंतरीस प्रेमानुराग
उमारंग संतोषला. मित्रसह राजाने शिवरात्रीस दिव्यशिवलिंगाची यथासांग पूजा केली. त्याच्या अंतःकरणातील प्रेमामुळे शिवशंकर संतुष्ट झाले. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहून आदी पुरुष पाठवित दिव्य विमान. राजाचे ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होऊन मित्रसह राजा निर्दोष झाला. तेव्हा कैलासाहून आदी पुरुष शिवाने दिव्य विमान पाठवले. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजयांचे रस पिळून मूर्ती ओतल्या वाटते. विमानात अत्यंत तेजस्वी व दैदिप्यमान असे शिवगण बसले होते. अगणित विजांचा रस पिळून त्यांच्या मूर्ती ओतल्या असाव्यात असे वाटावे असे ते शिवगण होते. अनंत वाद्य गर्जती एक वेळा. तेने रंगसुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती करून वृंदारक. अनंत वाद्ये एकाच वेळी गरजत होती. त्यामुळे तेथे आनंद सोहळा घडला होता. स्वर्गातून देवगण दिव्य फुलांच्या माळांचा वर्षाव करीत होते. मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंदचंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. मित्रसह राजा दिव्य देह प्राप्त करून 10 हात व 5 मुखे यांनी युक्त झाला. शिवगणांनी इंद्र चंद्र इत्यादी स्थाने ओलांडून त्याला शिवपदास नेले. स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंदघन. धन्य शिवरात्री व्रत पावन. धन्य गोकर्ण शिवमंदिर. त्याला स्वरूपता मुक्ती मिळून तो अत्या आनंदाने शिवाशी एकरूप झाला. धन्य ते परमपवित्र शिवरात्री व्रत. धन्य ते गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. धन्य ते गौतम ऋषी त्यांनीच हा परम पवित्र इतिहास सांगितला. सज्जन श्रोते हो, आपणही धन्य आहात, कारण आपण यास आदरपूर्वक श्रवण करीत आहात. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधाना भवते समस्त साधक जैसे बैसती. ज्याप्रमाणे मानस सरोवराभोवती हंस शोभून दिसावेत किंवा निधानाभोवती साधक बसले असावेत असे आपण आहात. तरी पंडित तुम्ही चतुर. तुमचे अवधान दिव्य अलंकार देऊनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया. आपण चतुर पंडित आहात, तरी आपण अवधानरूपी दिव्य अलंकार देऊन श्रीधराच्या ब्रह्मानंदाने गौरव करा. श्रीमद भीमा तटविलासा ब्रह्मानंदादी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसवदवी पुढे. हे भीमातेरी शोभून दिसणाऱ्या ब्रह्मानंदरूपी आदिपुरुषा, तसेच श्रीधरास वर देणाऱ्या व कैलासावर शोभून दिसणाऱ्या शिवशंकरा, या पुढील कथारस तुम्हीच मजकडून वदवून घ्या. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. तृतीयोध्याय गोडहा. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत ग्रंथातील हा मधुर असा 3रा अध्याय सज्जनांनी अखंडपणे श्रवण करावा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. येथेच अध्याय 3रा अर्थासहित प्रत्येक ओवीच्या अर्थासहित आपण श्रवण केला, त्याबद्दल तुमचे आभार. पुढील व्हिडिओसुद्धा अपलोड होणार आहे लवकरच. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच आपण इथेच थांबत आहोत. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.